जय जय राम जय जय राम जय जय राम कडकपणा कमी कर थोडासा जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा
बरबाद सुकृताची जो कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाबा रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हेलो हेलो थोड़ा सा हेलो 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 देवा ही नवी जन्म याजसाठी देवा नवी जन्मायासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधवया तुझी चरण सेवा साधवया हरे नाम कीर्तना संतांचे पूजन संतांचे पूजन हरे नाम कीर्तना संतांचे हरे नाम कीर्तन संतांचे पूजन लोटांगण महाद्वारी काली लोटांगण महाद्वार काली लोटांगण महाद्वार आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंद निर्भय असो माझे पुढे आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंद निर्भय असो माझे ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा सुख दुःखा नाही ताड आम्हा सुख दुःखा नाही ताड आम्हा आणि
सायासन करेन धरी अनेक सायासन करेन धरिया अनेक सायासन करेन धरिया अनेक सायासन कर धरिया होईन उदास सर्व भावी होईन उदास सर्व होईन उदास सर्व भावी मोक्षामा घरी कामारिते दास घरी कामारिते दासी कामारिते दास घरी कामारिते दासी सांगवायची तुका म्हणे होया सांगवायची तुका म्हणे होया सांगवायची तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजा लोटांगण महाद्वारी लोटांगण महाद्वारी लोटांगण महाद्वारी हो पार कुमारी जय जय पार कुमारी जय हो पार कुमारी पार कुमारी जय हो पार कुमारी पार कुमारी हो पार कुमारी पार कुमारी हो पार पार कुमारी पार जय पार कुमारी 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 हेलो हो हो घेन मी जन्म यादसाठी देवा घेन मी जन्म यादसाठी देवा घेन मी जन्म यादसाठी देवा घेन मी जन्म यादसाठी यादसाठी देवा घेईन मी जन्म यादसाठी देवा घेईन मी जन्म यादसाठी देवा चरण सेवा
विठ्ठल
घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर सुबलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. अनेक सायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्ष मागरी कामारी ते दासी, मोक्ष मागरी कामारी ते दासी. होय सांगवायसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननेतपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. केला सराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुगुटे झळाळी. कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी रे प्रभो, मज कोण तारी रे. नमो देवै महादेवै, शिवाय सततं नमः. नमः प्रकृति भद्रायै, नियता प्रणता स्मृता. सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी. नमोस्तुते नमोस्तुते. जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी. या 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 वारकरी संतांच्या आदिशक्ती आई भगवती मूळ गंगा मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये मूळ गंगा माता देवस्थान मातेच्या सर्व शक्ती उपासकांकडून हा नवरात्रीचा जागर, हा नवरात्रीचा गोंधळ आई भगवती मूळ गंगा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिच्या आशीर्वादासाठी नवरात्रींचा हा जागर, नवरात्रींची उपासना, नवरात्रींचा हा तिचा गोंधळ. आजच्याही रात्रीला आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा तिची आपण आरंभिलेली आहे. या आरंभिलेल्या सेवेला आई भगवतीनं आशीर्वाद द्यावा. या गोंधळाला तिनं प्रत्यक्ष रूपानं हजर व्हावं म्हणून संतांच्या वचनानुसार तिला आमंत्रण दिलं पाहिजे, तिला आवाहन केलं पाहिजे
तिला बोलवलं पाहिजे, तिला हाक मारली पाहिजे, आई तुझ्या दारामध्ये आलेलो आहे, हा भक्त तुझा गोंधळ गातोय. म्हणून हे जगदंबे, हे आदि शक्ती, आदि माया, आदि भगवती, अंबिका जगदंबा, महिषासुरमर्दिनी, तुळजापूर निवासिनी, भवानी माते, हे मुळंबिके गोंधळा गोंधळा गोंधळा, येई वो जगदंबे 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 गोंधळा गोंधळा, येई हो जगदंबे गोंधळा, येई हो जगदंबे गोंधळा, येई हो जगदंबे. मूळपीठ तू ग अंबे, मूळपीठ तू अंबे, मूळपीठ तू ग अंबे, मूळपीठ तू अंबे. येई हो जगदंबे गोंधळा, येई हो जगदंबे गोंधळा, येई हो जगदंबे जगदंबे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्री पुढे आई भगवतीचा जागर आपण करत असतो. घट स्थापिला म्हणजे आईच्या चरणी हा घट, हा देह अर्पण केला. आणि म्हणून 9 दिवस 9 रात्री, रात्री तर 365 आहे, पण नवरात्रींचं काय वैशिष्ट्य आहे? महिषासुराचा वध करून ती थकली, ती शिनली, ती दमली. आता तिला थकवा घालवायचा आहे, ती दमलेली आहे. म्हणून आई भगवती विश्रांती घेते आहे. महिषासुर मर्दिनी सप्तशृंगी गडावरती भगवान मार्कंडेय ऋषी, सप्त म्हणजे 7, शृंग म्हणजे हरणाची शिंग, 7 हरणांच्या शिंगासारखे जे पर्वत आहेत ते पर्वत सह्याद्रीचे पर्वत आहेत. त्या ठिकाणी महिषासुराचा वध केला आणि आई भगवती विश्रांती घेते आहे. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हटलेलं आहे. मार्कंडेय ऋषी तिची स्तुती करतात, तिची प्रार्थना करतात, तिची आळवणी करतात, तिचा गौरव करतात. 52 शक्तिपीठ आहे. या 52 शक्तिपीठांची निर्मिती म्हणजे आपल्या आध्यात्मिक शक्तिपीठांचा उगम आपल्या भारतीय संस्कृतीचा, आध्यात्मिक परंपरेचा, आई भगवतीचा एक विशेष असा महिमा सांगितला जातो. मूळ गंगा माता देवस्थान, या देवस्थानी गेल्या पूर्व परंपरेने हा उत्सव या ठिकाणी करत आलेले आहे. याही वर्षीचा उत्सव मोठ्या
आनंदानं मोठ्या उत्साहानं संपन्न होतो आहे. आणि या नवरात्रोत्सवातील आजची ही माझी संकीर्तन सेवा अनाहूत अचानक तुमच्या सगळ्यांच्या सूचनेनं मला आई भगवती मूळ गंगा मातेची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. कोणत्या कारणाने पत्रिकेत नाव वेगळं आहे, महाराज तर दुसरा आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. परंतु अचानक फोन आला मला संयोजकांचा आणि मी आजच्या सेवेला प्राप्त झालो. परमश्रद्धेय परमपूजनीय रामनाथ महाराज जाधव बाबा, परमश्रद्धेय महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने शुभ प्रेरणेने परमश्रद्धेय आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते सीताराम पाटील गायकर यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे देवस्थान भानुदास पाटील गायकर, परमश्रद्धेय माझे जिवलक मित्र या गावचे भूमिपुत्र कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय नितीन महाराज गोडसे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी प्रतिवर्ष स्वरूपाने संपन्न होत आहे. या गोंधळाला आजच्या या संकीर्तनासाठी महाराज उपस्थित आहे. आपल्या तालुक्यातील सगळे हे वारकरी गुणी रत्न तेही आई भगवतीला आपल्या गुणाने आळवतात आहे. दिवट्या लागतो, संबळ लागतो, भगवतीला मूळगंगा मातेला गोंधळी लागतो आणि पाठीमागे त्या गोंधळाला कोरस करण्यासाठी सहगोंधळी लागतात. हे सगळे माझे गोंधळी आज. संबळ तर खूपच चांगला आहे, समजून घ्या. आपल्या सगळ्यांचा लाडका मृदंग रत्न ज्ञानराज महाराज पापळ, गायनाचार्य हरिभक्ती परायण शिवानंद महाराज पवार, गायनाचार्य हरिभक्ती परायण विश्वनाथ महाराज शिवनाथ अरे सीताराम महाराज, पवारच ना, भाऊचे चांगले. इकडे संगमनेर आहे, इकडे अकोला आहे. आपली युती पहिल्यापासूनची आहे. कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी गोड गुणी ज्ञानोबारायची तुकोबारायची लेकर, नितीन महाराजांची लेकर खूप सुंदर साथ करताय. एक दिसत नाही पण आज रुद्र हा माझ्यावरती कृपा आशीर्वाद असणारे आपण सर्व पितृजन मंडळी, पांगरीकर मंडळी, बाळासाहेब कुठे बसले, बाळासाहेब डोंगरे असतील, शरदराव काळे असतील, सगळी मंडळी आम्ही सगळे आता वृंदावनातून आलोय. आता भक्तीचा रंग त्यांच्यावरती चढलेला आहे. खूप आनंद लुटला. अगस्ती महाराज पंचक्रोशी, अकोले, संगमनेर, रामेश्वर पंचक्रोशी 600च्या जवळजवळ वारकरी आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या राधाराणीच्या दरबारामध्ये वृंदावनामध्ये 7 दिवस सप्ताह केला. खूप आनंद घेतला. त्या आनंदाचं वर्णन शब्दामध्ये करू शकत नाही. प्रेमानंद महाराजांची दर्शन घेतलं. त्यांना मनोहर महाराजांचा काकडा चालू होता त्या प्रदक्षिणा मार्गात आणि बाबा आले. विना बघितला, वारकरी बघितले, टोप्या घातलेले. अरे 7 दिवस हे वारकरी आहेत. मग त्यांनी अभंग म्हणायला लावला आणि 7 मिनिटं प्रेमानंद महाराजांनी तो अभंग ऐकला आणि सगळ्या आपल्या वारकऱ्यांना आशीर्वाद त्यांनी दिले.
रात्री सहज सर्च केलं प्रेमानंद महाराज यूट्यूबला आणि त्यांच्या चॅनलला त्यांनी आपले व्हिडिओ टाकले. माझे भजन आहे त्याच्यात. राधे 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 जप चलो आएंगे बिहारी, राधे जप चलो आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चलो आएंगे बिहार, आएंगे बिहारी चलो आएंगे बिहारी, राधे 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 जप चलो आएंगे बिहार, राधे राधे जप चलो आएंगे बिहारी, राधा 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 फक्त तो एक फील घ्यायचा होता. काय घ्यायचा होता? फील घ्यायचा आहे. नंतर सूचना आली महाराजांच्या भक्त परिवाराची. हे जर अगोदरच सूचना केली असती की 600 वारकरी वृंदावनची परिक्रमा करतात तर स्वागताला आलो असतो. खूप आनंद घेतला आणि त्यानंतर तुमच्याकडे आलोय मी आता. आता कीर्तनाला सुरुवात करताना नितीन महाराज मी सहज विचारलं अभंग कोणते कोणते झाले. मग त्यांनी मला 4-5 सांगितले. त्या 4-5 पैकीच मी कोणत्या तरी एका अभंगाचं निरूपण करणार होतो. आणि नवरात्रीचे माझे काही वैशिष्ट्यपूर्ण अभंग आहेत ते मी घेतो, पण तो तुम्ही हातचा काढून घेतला माझा असं मला कळालं. कुळीची हे कुळदेवी येई ओ येई धावून या, काही हरकत नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्या ज्या रूपानं या पृथ्वी तलावरती अवतार धारण करतो तो कोणत्याही रूपामध्ये येऊ द्या, कोणत्याही रूपामध्ये येऊ द्या. मग तो कधी रामाच्या रूपाने येईल, तो कधी कृष्णाच्या रूपाने येईल. त्याला त्यावेळेला तुकोबरा आदी करून संत मंडळी त्याला काय म्हणतात? ओ बरा आहे देवा, बरं खूप गोड आहेस. राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाईयानो, सुंदर बाईया, सुंदर बरवा बाईयानो, सुंदर बाईया, केशव बरवा माधव बरवा, केशव बरवा माधव बरवा, केशव बरवा माधव बरवा, केशव बरवा माधव बरवा. अयोध्येमध्ये तो श्रीरामाच्या रूपानं अवतीर्ण होतो. गोकुळामध्ये वृंदावनामध्ये मथुरेमध्ये तो कृष्णाच्या रूपानं अवतीर्ण होतो. त्याची ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रसंगाला ज्या ज्या स्वरूपाची आवश्यकता आहे ते सोंग तो धरतो. संतांनी म्हणलं धरी येली सोंगे अवघी ये मे पांडुरंगे. प्रमाण आहे, ही साक्ष आहे, हा प्रूफ आहे, हा पुरावा आहे, हे है सबूत. ही सगळी पांडुरंगाचीच रूप आहे.
कृष्णाच्या रूपानं येतो त्यावेळेला संत त्याला कृष्णाई म्हणतात. बाल गोपाळांसोबत ज्या वेळेला तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो कानाच्या रूपानं, त्यावेळेला संत त्याला कान्हाई म्हणतात. ए कान्हा, लल्ला, रामजी तूने कौन सा रूप लिया है? बोलो राम 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 बोलो, श्याम 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 जग में. वो है ना, आई बात समझ में कौन सा लगाना है? जग में सुंदर है दो नाम. ओ इफेक्ट एंड बेस. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम बोलो जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम सब ही संत वारकरी उपासक सब वैष्णवगण हमारे मुख्य संत श्री ज्ञानेश्वर जी महाराज कहते हैं, ये ही वो ये ही रंगा, ये ही वो ये ही वो ये ही रंगा, ये ही वो विटाई किटाई माझे कृष्ण ही कानाई रंगा, यही वो ये रंगा, यही वो ये देवा ये तू ज्या ज्या रूपानं येशील त्या त्या सगळ्या तुझ्या रूपाचं आम्ही स्वागत करतो, स्वागत करतो. मेरा कीर्तन चल रहा था श्री धाम वृंदावन में. श्री सोहम आश्रम के जो बड़े महंत जी हैं, बड़े गुरु जी, पांडाल के बाजू में कथा सुन रहे थे. वहां से निकलने से एक दिन पहले हमने साधु जनों का भंडारा किया. 800 साधुओं का भंडारा किया. पूरा पकवान दक्षिणा से सब कुछ दे दिया और रात कीर्तन हुआ मेरा. तो पूछने लगे तर ते म्हणायला लागले. आता हे लोक म्हणतील हा लागला हिंदीत घुसायला. खूप मजा येते तिकडे. कोणती परंपरा आहे इतकी ओजस्वी आणि तेजस्वी. पहाटे 4ला सुरू होते तर रात्री 11ला संपते.
तर मी त्यांना सांगितलं, जब काना उठते हैं तो हम उठे पूजते हैं, तभी हम उठते हैं, और जब काना सोते हैं, आपल्याकडे त्याला शेज आरती म्हणतात, तब हम सोते हैं. देव ज्या ज्या रूपानं येईल त्या त्या रूपाने संतांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का? सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचा हेतू तुमच्या लक्षात आलं का? माझा भगवान ज्या ज्या रूपानं या भूतलावरती धर्म रक्षणा करता, साधूंच्या रक्षणा करता, त्यानं दिलेल्या वचनानुसार तो ज्या ज्या वेळेला अवतरित होतो, त्याचं वचन तो सिद्ध करतो, त्याचं वचन तो पूर्ण करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. मग रावणाचा वध करण्यासाठी त्याला रामाचा अवतार घ्यावा लागला, आणि कंसाचा वध करण्यासाठी मुष्टिक चानूर काग बग रिठा मारण्यासाठी त्याला कृष्णाचा अवतार घ्यावा लागला. काही दिसणारे राक्षस आहेत, काही राक्षस दिसणारे आहेत, भूमीवरती आहे. हे वरचे राक्षस मारण्यासाठी त्याला वरून खाली यावं लागतं. पण अंतःकरणामध्ये 6 राक्षस भरलेले आहेत. हात, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. रामानं रावणाचा वध केला कारण त्याची दृष्टी पापी होती. रामाला मारलं, रामाने मारलं रावणाला. दरवर्षी आपण मारतो त्याला, दशऱ्याला. ऐसा कहा था कि राम बड़ा शिव भक्त था. रावण खूप मोठा शिवभक्त होता आणि खूप विद्वान होता. त्याच्यासारखा ज्योतिषी कोणी नव्हता. भगवान शिवाचा सगळ्यात मोठा भक्त कोण? शिव उपासक कोण? अण्णा रावण. त्या दानवानं रचलेलं तांडव आहे, पण ज्याची बुद्धी ठिकाणीवरती आणायची आहे त्या तांडवाचा तर त्यानं पाठ केला, त्या शिव तांडवाचा, तर मूर्ख सुद्धा शहाणा होतो. सर्वेश मूर्ख सुद्धा शहाणा होतो. तो आला पर्वत उखाडण्यासाठी, कैलासाला हात घातला रावणाने. भगवान शिवाची निद्राभंग झाली. कोण आहे? डाव्या पायाची करंगळी फक्त दाबली भगवान शिवानी. रावण चिरडला त्याच्या खाली, किंचाळला, आक्रोश करू लागला. शिवगणांना विनंती केली, मला वाचवाय, मला वाचवा, काहीतरी सांगा, भगवान शिवाला सांगा. त्यावेळेला सगळे शिवगण म्हटले, भगवान शिवाची स्तुती केल्याशिवाय ते काही कुणाला वाचवत नाही. तर त्यावेळेला काय करायचं म्हणून त्यांनी भगवान शिवाची स्तुती केली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
जल प्रवाह पावितस्थले जटाटवी जल प्रवाह पावितस्थले जटाकटा संभ्रमण भ्रमण निलिंब निर्जरी विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी दगत 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 वल्लाट पट्ट पावके किशोर कमल शेखर रति प्रदक्षिण त्याच्यासारखा भक्त कोणीच नव्हता. टाळ्या वाजवायच्या आहे ना, अशा कंजूस नका वाजू. नाही वाजवल्या तरी चालतील. आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवणार नाही. टाळ्या वाजवणारे सुद्धा ठरलेले असतात बऱ्याच ठिकाणी. जाऊ दे, आता तिकडे जात नाही मी. कार्यकर्त्यांनी मला बरेच लॉक टाकलेले आहेत. वही बात सही है. इकडं आल्यानंतर मला सांभाळावं लागते थोडस. कोणत्याही रूपानं देव येऊ द्या, संत त्याचं स्वागत करतात. आता तो देव रूपानं आला. खूप अवतार आहे, 24 अवताराच्या कथा आहेत. आता तो देव रूपानं आला. आता त्याला मारायचं आहे कोल्हासुराला. आता त्याला मारायचंय त्या तुळजापूरच्या जंगलामध्ये. कर्दम ऋषीची पत्नी माता अनु ती तप करते आणि तो कुक्कुर तिच्यावरती वक्र दृष्टी ठेवून आहे. आता त्याला मारायचंय. माता अणूची तपसाधना चालू आहे. धाराशिव पण तिच्या सौंदर्याला पाहून तो कुक्कुर नावाचा दैत्य तिच्यावरती चाल करून जातोय. पालापाचोळा वाजला म्हणून मातेची दृष्टी पडली तर पुढे दैत्य आहे. नैनात अश्रू आले. या पाप्याची दृष्टी माझ्यावरती पडली, माझी साधना भंग होईल. आणि आता तो मला हात घालतोय. मला स्पर्श जर केला, आई भगवतीची मी साधना करते, जगत जननी, पण
या शरीराला जर स्पर्श झाला तर दोष लागेल. म्हणून आर्त स्वळात तिने आदिशक्ती आदिमाया जगज्जननी भुवनेश्वरी आई जगदंबेला आवाहन केलं, हे माते, हे भगवती, त्वरित ये, त्वरित ये, त्वरित त्वरा कर. आई तू त्वरित आहे ग, तू त्वरित ये, तू दूर जा, ये त्वरित ये, लवकर ये. आई भगवती आली, कुक्कुराला मारलं आणि चालली. पण माझ्या अनुभूतीने सांगितलं, आई तू चाललीस, जाऊ नको आई, तू जाऊ नकोस. तू करुणाघन आहे, तू भक्त वत्सल आहे, तू दीन वत्सल आहे, तू संकट मोचक आहे. तू उशीर नाही लावला, तू लवकर आलीस, त्वरित आलीस. मला तुला इथेच ठेवायचंय आणि तुझ्या नावावरून, तुझ्या गुणधर्मावरून, तू ज्या पद्धतीने आली त्या लक्षणावरून मला या जागेचं अधिष्ठान बांधायचं आहे. आणि म्हणून त्या धाराशिवच्या त्या जंगलामध्ये, त्या पर्वतामध्ये आई भगवतीला कर्दम ऋषीची पत्नी माता देवहूतीनं ज्या पद्धतीनं आवाहन केलं, ज्या पद्धतीनं आली, तिला म्हणतात त्वरिता, तिला म्हणतात तूरजा. नंतर अपभ्रंश झाला आणि त्या जागेचं नाव पडलं तुळजापूर. नंतर मराठी भाषा थोडीशी अपभ्रंशित, तुळजापूर. कधी देवाच्या रूपानं येते, कधी शिवाच्या रूपानं येते, कधी देवीच्या रूपानं येते आहे. करवीर, करवीर म्हणजे कोल्हापूर. पहिलं नाव कोल्हापूर नव्हतं. त्या जंगलामध्ये कोल्हासूर नावाचा दैत्य राहत होता आणि त्याचा पुत्र करवीर. त्या कोल्हासुराचा वध केला, त्या करवीराचा वध केला आणि आई भगवती चालली. पण तो कोल्हासूर म्हणला, आम्ही असुर जरी असलो, आम्ही पापी जरी असलो, आम्ही दैत्य जरी असलो, तर तू आमच्या करता प्रगट झाली, आमच्या करता तू प्रगट झाली. पण तशी जाऊ नकोस, इथेच थांब. आम्ही तुझी वेगळ्या मार्गाने भक्ती केली, परंतु तू आम्हाला दर्शन दिलंय, आमच्या नावावरून या पीठाचं नाव ठेव. म्हणून करवीर, कोल्हासुराचं कोल्हापूर. आणि तिथे महिषासुराचा वध करण्यासाठी सप्तशृंगी गडावरती आली. महाराष्ट्रामध्ये 52 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ आहेत. प्रमुख तुळजापूर, दुसरं कोल्हापूर, तिसरं सप्तशृंगीगड आणि अर्ध शक्तिपीठ आहे रेणुका माता. कुठे आहे ती? माहूरगडावरती आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला गुणी, वीरतापाची करावया झाडणी, वीरतापाची करावया झाडणी. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा
रूपानं अवतीर्ण होत्या. देवाचं एक तत्व आहे. आपण सगळे हिंदू आहोत आणि आपल्या हिंदूंना आपला धर्मग्रंथ माहीत आहे. फक्त त्या धर्मग्रंथाचं नाव मला सांगा. आपला धर्मग्रंथ कोणता आहे? कोणता आहे? तुम्हाला त्याच्याकरता संस्थेत टाकले. तुम्ही नाही, यांना पण माहीत असू द्या ना. आपला धर्मग्रंथ कोणता आहे? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. बोला ना, काही बोला की. कोणता ग्रंथ आहे आपला? तोंड वाकडे करते, काही पटत नाही का? आणि सेल्फी काढता ना, नाही बोलली खुशाल. ऐका, ए माझ्या लेकीनो, बाळानो, आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. हा बरोबर आहे, मी म्हटली होती. बरोबर आहे. ऐका, मुसलमानांना विचारावं लागत नाही, सांगावं लागत नाही. नवरात्र कशी करायची हे मोगरसला यायचं. मूळ गंगा मातेचा नवरात्र उत्सव कसा चालतोय इथून शिकायचं आणि सगळ्या महाराष्ट्राने इथला आदर्श घेऊन जायचा. ही मूळ पीठ तू ग अंबे गोंधळा येऊ जगदंबे. माऊली है तो क्या आसान है. इथून शिकायची नवरात्र, इथून शिकली पाहिजे नवरात्र. सगळं केलं पाहिजे. नवरात्रात टिपऱ्या पण खेळल्या पाहिजे. खेळा, काय हरकत काय. नवरात्रात हे कुठल्या आपल्याकडचं नाही आहे. गरबा टिपऱ्या आहे आपल्याकडचं नाही. आपल्या शेजारची संस्कृती आहे. ती काही पूर्वी दूषित संस्कृती नव्हती. गुजरातमध्ये टिपऱ्या खेळल्या जायच्या, पण त्याच्यामध्ये पुरुषांना एंट्री नव्हती. गरबा बायका मस्तपैकी सजून धजून जायच्या. त्यांचा तो त्याचा स्पेशल ड्रेस घालायचा आणि त्याच्यात पुरुषांना एंट्री नव्हती. आपण थोड्याशा लाजा सांभाळायला लागत होत्या. त्यांचे सण त्यांच्यापुरते मर्यादित ठेवायला लागत होते. आपण त्यांच्यातही घुसळलो. कोणती नवरात्र? साबुदाण्याची खिचडी म्हणजे नवरात्र. साबुदाण्याची खिचडी जरा सर्च करा बरं युट्यूबला आणि गुगलला जाऊन. साबुदाणा किती घातक आहे शरीरासाठी, कसा तो निर्माण होतो. हे नवरात्र. आणि माझी हात जोडून विनंती आहे, आई मुळगंगा मातेची साक्ष ठेवून आईची क्षमा मागून सांगतो. आई ऐका, 50-55 वर्ष वय झाल्यानंतर 9 दिवसाच्या नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालते. जर तुम्ही निकृष्ट दर्जाचा आहार खात असाल, हे साबुदाणा म्हणता, तुम्ही उपवाशीच राहत असाल, पण कीर्तन ऐकत नसाल, त्याच्यापेक्षा पाठ करा. उपवास कोणी सांगितलं साबुदाण्याची खिचडी म्हणजे उपवास? उपवास या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? आपलं धर्मशास्त्र असं सांगतं, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजे उपवास. सुनाला जीव लावत नाही, सुनाला सासूरवाद करती ना उपवास करती. देवी तुला कधीच पावणार नाही म्हातारे. सुनाला जीव लाव. तू उपवास करती, सासूला शिव्या देती, दोष लागेल तुला. तुझी नवरात्र फेल गेली. नवरात्रीच्या अगोदरच नवऱ्याला मॅचिंग सगळ्या साड्यांचे कलर सांगते. एवढ्या पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. मी त्याला सांगते मला हे पाहिजे,
मग तो माझं सगळं ऐकतो, कारण मी त्याला सांगते हे मला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे कोणती तरी सरपंच आहे ती पुण्याची, ही नवरात्र नाही तुमची, हे नवरात्र नाही, हे चोजले तुमचे, चोजले. किती स्तोत्र पाठ आहे सांगा बरं, एखादं उभी राहा, किती स्तोत्र पाठ आहे मला सांगा, आहे का तुमचे पाठ? आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विलोदिनी नंदिनुते, हे गिरिवर वर विंद शिरोदिनी विश्व विलासिनी जिष्णुते. आई गिरी नंदिनी नंदित मेद विश्व विलोदिनी नंदिनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विश्व विमोहिनी जिष्णुनुते. थोडं मिसमॅच होऊ शकतं, पण प्रयत्न आहे माझा, तुमचा 100% पाहिजे ना. देव कोणत्याही रूपानं येऊ द्या, संत त्याचा स्वीकार करतात. वारकरी संतांनी जी देवी मानली ती देवी नेमकी कोणती आहे? कोणती देवी आहे? भगवान परमात्म्याचं वर्णन संतांनी 3 लिंगांनी केलंय. 3 व्याकरणात जाऊया थोडस, फक्त 3 सर्वनाम सांगायची. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि तिसरं आहे तृतीय लिंग. पुल्लिंग सर्वनाम सांगा, तो स्त्रीलिंगाचं ती आणि तृतीय लिंगाचं ते. ज्यावेळेला काहीच नव्हतं त्याला सगळं शून्य होतं, त्याला काही कर्मच नव्हतं. पहिले कोट्यान नव्हते काही, बस अवघे शून्याची होते पाही. मग त्याला वाटलं काहीतरी प्रोडक्शन करावं, काहीतरी निर्माण करावं, काहीतरी जबाबदारी घ्यावी. जबाबदारी पुरुष घेत असतो. कोण घेतो जबाबदारी? अगोदर तो एकटा होता, तो एकटा होता. सुंदर ते ध्यान, पुढे पण मात्राचे, उभा नाही उभे, पुढे पण मात्राचे विटेवरी, पुढे पण मात्राचं कटेवरी, नो कटावरी, कटेवरी ठेवून या. त्याला वाटलं जबाबदारी घ्यावी, मग त्याचा तो झाला, पुरुष झाला. मग तो सर्वनाम आहे, तो हा विठ्ठल बरवा. तो म्हटलं पण एकटा काय करू, प्रोडक्शन करायचंय, एकटा काय करू, निर्माण करायचे, व्युत्पत्ती करायची आहे. मग तोच ती झाला. ती निर्माण नाही केली बर का बेटा, ऐक, ती निर्माण नाही केली, ही सगळी त्याचीच सोंग आहे. ते नेनो ब्रह्म मार्ग चुकले ते, उघडे पंढरपुरासी आले ते, भक्त पुंडलिके देखिले ते, उभे केले विटेवरी ते. एकटे एकटे विटेवरी ती नाहीये शेजारी उभी, अगोदर एकटाच आहे. जबाबदारी घ्यायची, तो झाला. तर मला आता तिच्याशिवाय निर्मिती करू शकत नाही, मग तोच ती झाला. आता प्रमाण द्या महाराज. देतो प्रमाण. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची, सर्व होय जनता, घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता. आंधळ्या पांगळ्याचा एक, आणि त्या एकाचं नाव काय सांगितलं? विठोबा. तो कोण आहे? दाता, देणारा. आता देणारा
तोच आहे. आणि मग तो काय करतो, तोच देतो, तो प्रसवतो, प्रसवाला तोच. ह्याच्यात ती म्हणायला लागत होतं ना, जसं नवरा आणि बायको असते तसं काहीतरी पाहिजे होतं ना. पण नाही, इथे फरक आहे. इथं खरं गुढ आहे देवत्वाचं. प्रसवाला विश्व तोची. चकार दिला नितीन महाराज, तोची. शंका येईल तुम्हाला, अजिबात नाही. अगोदरच सांगून ठेवतो, महाराज म्हटले तोच प्रसवला. आणि प्रसवल्यामुळे या जगाचा बाप झाला. बाप झाला. बाप कठोर असतो. बाप काय असतो? कठोर असतो. मुलाला काही 1-2 रुपये लागत असले, 5 रुपये लागत असले, खाऊला पैसे लागत असले, तो जातो बापाकडे, बाबा 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 5 रुपये पेरू, अमुक, चॉकलेट. एक वेळेला देतो, दुसऱ्या वेळेला परत जातो, बाबा बाबा 5 रुपये. खाटकन बाप त्याच्या कानाखाली टेकवतो. गाल चोळत 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 पोरग जात, ऐकलं, आई 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 बाबांनी मारलं ग मला. काय झालं? 5 रुपये मागितले होते, मारलं मला. 5 रुपये मागितले. त्याला काय लागते मारायला? त्याला थोडा त्रास झाला होता, अशी ती म्हणते. इकडे चल. रडू नको बाळा, रडू नको बाळा. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते आणि लोण्याचा गोळा तुला खायला दे दे, खायला दे दे. अंगाती अंगाती अंगाती. ऐका ऐका, फक्त हे काय काय ट्रेंड यायला लागले आता, काय माहिती काय होते. ओके ना, ठीक आहे ठीक आहे, काही नाही. तुम्ही खूप छान ऐकताय, खूप छान ऐकता. ऐका, आता त्या आईनं बाळाला घेतलं, आईनं बाळाला घेतलं आणि डायरेक्ट खोलीत गेली. कपाट, एक ड्रेसचं कपाट असतं नाही का, नवीन फर्निचरमध्ये कपाट असतं ड्रेसचं. कपाटाचा दरवाजा उघडला. पॅन्टी अशा लाईनशी अडकवलेल्या आहेत, त्याच्यातली कोणती आजची तिला माहीत होतं. ती काढली, त्या पॅन्टीच्या खिशात हात घातला. त्या पॅन्टीच्या मागच्या खिशात पाकिट होतं. पाकिट खोललं, त्या पाकिटात मस्तपैकी कोऱ्या कोऱ्या नोटा होत्या. त्याच्यातली एक 50ची नोट काढली आणि पोराच्या हातात दिली. किती लागतात? 5 रुपये लागतात ग. तरी काळजी करू नको, हे 50 घे. ऐका, पॅन्ट कुणाची? बापाची. पॅन्टीचा खिसा कोणाचा? बापाचा. खिशातलं पाकिट कोणाचं? बापाचं. पाकिटातला कप्पा कुणाचा? बापाचा. अरे पाकिटाचा, बापाचा कसा? माऊली. त्या पाकिटातली 50 रुपयाची नोट कुणाची? बापाची. पण देण्याचं अंतःकरण कुणाचं? आईचं. म्हणून संतांनी देवालाच देवी म्हटलेलं आहे. धाव घाली आई, 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 धाव घाली आई. आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, हो एवढं स्वागत आहे, तो देवीच्या रूपानं येऊ द्या. आता मी धर्मग्रंथाबद्दल बोलत होतो. देवाचं सूत्र आहे, भगवद्गीता सांगते, पिता महर्ष जगतो.
याचा अर्थ फोडून सांगावं लागेल का शरदराव? पिता महर्ष जगतो, महर्ष म्हणजे मीच, जगतो जगाचा पिता मीच आहे. महर्ष. माता, धाता, पिता, महा मीच आई आहे आणि मीच जगाचा बाप आहे. संत म्हणले खरंय देवा, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च त्वमेव विद्या त्वमेव सर्वं. याचा अर्थ काय? त्वमेव माताचा, नो ऑब्जेक्ट, नहीं चलेगा, नो ऑब्जेक्ट. त्वमेव माताच, त्वमेव पिता, त्वमेव बंधुश्च. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल वीण चाड नाही गोतावो, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल कुळीचे दैवत हो, विठ्ठल विद गोद चित्त हो, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठल. तोच आहे, तोच आई आहे, तोच बाप आहे. त्याला पांडुरंग म्हटलं तर तुकोबांनी त्यांना पांडुरंगे येईव, पांडुरंगे हा पांडुरंगे येईव, पांडुरंगे. जीवाचे जीव लगे येईव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे पांडुरंगे, पांडुरंगे येईव पांडुरंगे, पांडुरंगे येईव पांडुरंगे, पांडुरंगे. त्या रिंकू सिंगला अख्ख्या कप मध्ये एकदाही बॅटिंग भेटली नाही. अख्ख्या कप मध्ये पाकिस्तान विरोधी एकदाही बॅटिंग भेटली नाही. पण त्याचा काय लक होता महाराज, त्याला शेवटच्या बॉल वरती शेवटचा बॉल खेळायला भेटला भारत पाकिस्तानच्या वरती आणि त्यांनी त्याचं नाव सोन्याच्या अक्षरात कोरलं. तसं माझं लक आहे, पत्रिकेत आपलं नाव कुठंच नाही, पण माझ्या कपाळावर लिहिलं होतं, त्याला तुम्ही काय करणार. आणि महाराज अण्णा कोण, अण्णा
आज बो नाही तुला जो लागून तो बुवा आण ना आज कळलं का? माझ्याकडे 2 उत्सव चालू आहे माझ्याच नियोजनातले आणि तिकडे छोटं नियोजन आहे आमच्या म्हसोबा देवस्थानचं आमच्या भोकनळ वस्तीतलं गावातलं. इकडे नदीच्या पलीकडे एक भोकनळ वस्ती आहे पण त्यांचं महसुली नाव निमजमध्ये येतं. तिकडे मोठा उत्सव चालू आहे आणि इकडे गावात पण तिथे माझी सेवा होती. पण फोन आला मला संयोजकांचा आणि किती दिलदार संयोजक आहे ते मला म्हटले आमचं नाव घ्यायचं ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि मी इकडे गातो का माहिती का एवढा आज मी मोकळा गातो एकदम कारण इथे गायकर भरपूर आहे पण गाणारा कोणी नाही. एक होता गायकर पोरगा कोणीतरी होता तो छान गायचा आळंदीला आहे ना वा. मग तुमचं आडनाव नुसतं गायकर आहे पण आवाज इकडे प्रेमाचा भाग आणि गायकर माझे प्रेमाचे जे सगळे मला वाटतं या पत्रिकेत पण गायकर आहेत. मार्ग सभापती ना माजी सभापती भानुदास पाटील गायकर कुठे आहे का इथं आहे का असं तर हात वर करा ना मला बघू द्या ना भेटू द्या ना. हाय तिकडे आहे ना तुमचा कारभारच मोठा आहे. मी गेलो तर मगाची नोटा मोजायची कार्यक्रम माझ्या मनात म्हणलं आज एक तर नरेंद्र बाराच्या जागेवर आलोय त्याच्याकरता आपल्याला टाळ्या वाजल्यात परत जर गद्दारी केली ना मी माझ्या जागेवर आलेलो नाही मी नरेंद्र माझ्या जागेवर आलो एवढं तेव्हा प्रेमाचा भाग आहे. आईची सेवा करायला भेटली तेच माझं भाग्य समजतो. विठ्ठला तो जगाचा बाप आहे आणि तोच जगाचा पांडुरंगी येऊ जीवाचे जीव लगे तू सावळी सुंदरी निज भक्त करुणा करी ओ करी कृपा लावण्य मनोहरी ओ करी कृपा उजळी कुळ दीपा वो करी कृपा पंढरपुरा राई पंढरपुरा राईली टोळा पाहिली कंठी देखिली वरुण विठाई सच्चिदानंद बाई हो गरी कृपा सच्चिदानंद बाई हो गरी कृपा तुझा गोंधळ मांडला वो करी कृपा सांगतो येई ओ येई तुमचा अभंग कुणास तरी झाला बोलवलं पण आता हे बोलवल्यानंतर तुकोबरायाचं काय म्हणणे माहितीये का. तुकाराम महाराज म्हणतात तू ज्या रूपानं येणार आणि त्याच वेळेला मी जन्म घेणार आणि तुझ्या चरणाची सेवा करणार. घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा
अयोध्या में जब जाते हैं तो राम राम नहीं कहते, सीताराम कहते हैं। और जब वृंदावन में जाते हैं तो कृष्ण कृष्ण नहीं कहते, राधे राधे कहते हैं। तो यह सीताराम। आई बात समझ में? हम पिछले साल गए थे अयोध्या में। अयोध्या में 7 दिन का सप्ताह किया। इस साल गए थे वृंदावन में। अभी अधिक मास के पहले सप्ताह में हम जाएंगे काशी, और 3 दिन के जाएंगे रामलला के दरबार में, और वहां करेंगे श्री राम जी का भजन, और अयोध्या में करेंगे शिव जी का और गंगा जी का भजन। जिसको आना है वो हमें कॉल करे। अधिक मासाचा पहिला आठवडा लक्षात घ्या। हे सगळं चाललं पाहिजे ना। खूप आनंद येतो, खूप, ह्याच्यापेक्षा 10 पटीचा आनंद येतो महाराज। मागच्या वर्षी मी पूर्ण कीर्तन अयोध्येमध्ये हिंदीतून केलं, सारे अयोध्यावासी कीर्तन ऐकायला। काशीमध्ये शिव सांगितले हिंदीतून, आणि यावर्षी अर्ध कीर्तन वृंदावनात हिंदीतून। बसलेत नाहीत आमचे सगळे स्नेही मंडळी। तुकोबराय म्हणतात, तू ये, तू आला की मी जन्म घेतो, तुझ्या चरणाची सेवा करतो। संतांनी पण देवी मानली बर का, संतांनी देवी मानली, पण संतांनी जी देवी मानली ती देवी नेमकी कोणती आहे, ती देवी नेमकी कोणती आहे बर का? काय वर्णन केलंय तिचं, त्या देवीची शक्ती किती आहे, किती व्यापक आहे ती देवी, कुठपर्यंत त्या देवीची सत्ता आहे ऐका। संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय। स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मरण बघा तलावा, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा चारी वेदाचा फुलवरा बांधिला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला, 18 पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला, 18 पुराणे अनुवादित गोंधळ मांडिला। उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा, उदो बोला अंबाबाई माऊलीचा। स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही चराचरामध्ये तिची सत्ता आहे हे ती दाखवते। कोण वर्णन करतं या देवीचं? 18 पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला। 18 पुराणी सिद्धांत आणि तुका म्हणे हाची एक, तो एक कोण आहे शेवटी सांगतो। आता हिचा गोंधळ करायचा आहे, या गोंधळाला संबळ कोण आहे? जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो, 88 सहस्र ऋषी दिवटे दिसती, 33 कोटी देवाच्या मुंडा उदो उदो बोलती वो। जीवाचा आणि शिवाचा संबळ कसं शक्य आहे? अरे हे योग विज्ञान आहे ज्ञानेश्वरीतलं। जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एक्यासनी जयाचिया हृदय भवनी विराजती, किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथचे होय तया नाम सुख। ही नवरात्री आहे। जीवाचा शिवाचा संबळ म्हणजे काय? एकच आहे, अभेद आहे, द्वैत नाही। भेद रहित वारसी जाईन, हाती भोदाचा झेंडा मी घेईन। ही नवरात्र आहे। कोण कोण गातं हिचं भजन? 33 कोटी देवच्या मुंडा उदो उदो बोलती। महाराज संबळ आहे, गोंधळ कुठे भरला ते सांगा। आणि या गोंधळाची दाटी तिथी ऐका। संतांनी देवाचं वर्णन केलंय का देवीचं वर्णन केलंय ऐका। गोंधळ कुठे भरतो आणि कधी भरतो? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो। पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, पुंडलिक दिवटा
कोणाचं केलं ऐका. आषाढीला दाटी कुठे, कार्तिकीला दाटी कुठे, पुंडलिक कुठे आणि पुंडलिक दिवटाय. वर्णन कुणाचंय? एका जनार्दनी आंबा उभी कर घेऊन, एका जनार्दनी आंबा उभी कर घेऊन कटे हो, आंबा उभी कर घेऊन, एका जनार्दनी आंबा उभी कर घेऊन कटे हो. उद बोला, उद बोला, बोला उदो बोला, उद बोला अंबाबाई माऊलीचा हो. उद बोला, उद बोला, उद बोला अंबाबाई माऊलीचा हो. संबळ आणला लागा. मागे त्या पद्मावतीला संबळ लावला होता आम्ही. नंतर आमच्याकडे थोडा गोंधळापुरता हे नाथांची जेवढी अभंग आहेत मंगळवारची तेवढी गातो कधी कधी गोंधळावर. म्हणजे आईला आवडतो. संत म्हणतात तू देवाच्या रूपात ये, तू आईच्या रूपात ये, आम्ही जन्म घेणार आणि तुझ्या चरणाची सेवा करणार. हे कुणाला सांगतात? पांडुरंगाला. संपलं कीर्तन. नवरात्रीचं कीर्तन आहे. अभंग आधारभूत होता. अभंग काय होता? आधारभूत होता. त्यानिमित्तानं भगवतीचं चिंतन करायचं होतं, तिचे अन्वय सांगायचे होते, संतांचा तिच्याबद्दलचा अन्वय सांगायचा होता. याकरता या अभंगाचा आधार घेतला होता. संपूर्ण काही एका कीर्तनामध्ये शक्य नाही सगळा भाव सांगणं, कारण कधी कधी प्रासंगिक अनुरंगानंही लोकसंवादी लोकभूमिकेनं आणि कधी कधी वैशिष्ट्य असे नवरात्राचं कीर्तन आहे तर त्या संबंधानं चिंतन केलं पाहिजे. छान वाटलं मला तुम्ही बोलवलं. वेळ झालेली आहे, फराळाची पंगत आहे, जास्तीचा वेळ, कारण मला यायला उशीर झाला. संयोजकांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण अगोदरच पूर्व सूचना असती तर कदाचित लवकर येता आलं असतं, पण खूप अचानक फोन आला. तरी पण शक्य झालं. तुम्हाला मला बोलवण्याची इच्छा झाली हे माझं भाग्य, कारण पुढे 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 कीर्तनं चालली की कार्यक्रमाचा स्तर असा पडतो. या प्रसंगाला तुम्हाला माझी आठवण आली, त्याबद्दल मी माझे भाग्य समजतो. मूळ गंगेच्या माती एकदा कीर्तनाला आलोय, इथे एक कीर्तन करून गेलेलो आहे. माऊली बरोबर ना? हे सगळ्या माझं कीर्तनाची सुरुवातच या भागातून आहे. नवीन नवीन प्रॅक्टिस. पांगरी आठवते मला, 8 दिवस राहायचो. पांगरी आठवते. पांगरीतली सगळी मंडळी, मी बारीक होतो तेव्हापासून, 16 वर्षाचा तेव्हापासून येत होतो. आजचं कीर्तन स्मरणात राहिलं पाहिजे याकरता कैवल्याचा जिव्हाळा, सर्वेश बाळसराफ. महाराष्ट्रातल्या अत्यंत गुणी गायक वादक यांना तुम्हाला पाहायचं असेल, महाराष्ट्रातल्या अत्यंत गुणी विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं तुम्हाला ऐकायची असतील, मृदंग सम्राटांचा मृदंग तुम्हाला ऐकायचा असेल, आणि एकाच व्यासपीठावरती वारकरी संप्रदायातले रत्न तुम्हाला पाहिजे असतील, तर एक चॅनल आहे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारा, आणि तो चॅनल आहे कैवल्याचा जिव्हाळा. वारकरी मित्र आहे आमचा सर्वेश दादा. मृदंग पण वाजवतो, अगस्ती महाराजांच्या निस्सीम सेवक आहे, आणि पंढरीच्या वारीत पण तो असतो. म्हणून माझा लाडका चॅनल आहे, माझा लाडका मित्र आहे, खूप चांगला गुणीरत्न आहे. सगळ्यात दर्जेदार कीर्तनं, सगळ्यात दर्जेदार वारकरी संप्रदायातल्या अत्यंत श्रेष्ठ गायकांच्या चाली आणि दर्जेदार मृदंग वादकांचा मृदंग, आणि एकाच व्यासपीठावरती असा सगळ्यांचा ज्या वेळेला संगम येतो, तो संगम तुम्हाला पाहायचा असेल तर एकच चॅनल आहे वारकरी संप्रदायाचा, त्याचं नाव आहे कैवल्याचा जिव्हाळा. त्याचं कौतुक करा, त्याला टाळ्या द्या, त्याला शुभेच्छा द्या, त्याला आशीर्वाद द्या. इतक्या कमी कालखंडामध्ये, कमी वेळामध्ये सर्वेश दादा आता किती सबस्क्रायबर झालेत? किती? 1.5 लाख. माझे 500च्या वर सरकारनं अजून 1.5 लाख. आणि आता त्याचा स्वतःचा कॅमेरा आहे, फिरतो, पायाला भिंगरी बांधल्यासारखा फिरतो, पोटात घुसतो प्रेमानं आपुलकीनं, आणि जिथे जाईल तिथे शूट करतो. आणि तुम्हाला पाहिजे असं मोबाईलवरती फक्त एकच विनंती आहे, घंटीचं बटन दाबा.
चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा अरे विठोबा रखुमाई. जय 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 रखुमाई. विठोबा 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 रखुमाई. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्व संयोजकांचं, आयोजकांचं, देवस्थानचं कौतुक करतो. खूप शुभेच्छा देतो. हात जोडून एक पाया पडून विनंती करतो. देवी तिच्या घरात यायचं म्हणते, देवी तिच्या ग्रही यायचं म्हणते. तिचं ऐका. तिचं जर तुम्ही ऐकलं तर ती तुमचं घर सोन्याचं करील. तिचं ऐका. तिला पावसात पाण्यात ठेवू नका, तिला वादळात ठेवू नका. तुमच्यावरती सगळं अरिष्ट घालवणारी, तुमच्यावरचं संकट घालवणारी तुमच्या आयुष्याचं मूळ आहे. या मोगरज गावचं मूळ काय असेल तर ते मूळ माता आहे. आई जगत जननीची साक्ष आहे तुम्हाला. लवकरात लवकर तिला तिच्या ग्रहामध्ये, तिच्या घरामध्ये येऊ द्या. तुम्हाला तुमचे कोटी कोटी कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आईच्या, तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ, तुमच्या आईच्या स्मरणार्थ, तुमच्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ तुम्ही आपल्या आई वडिलांचा उद्धार करण्यासाठी आई मूळ मातेच्या चरणी तुमच्या अंतःकरणातला भाव अर्पण करा. आम्ही वृंदावनामध्ये गेलो, कोटी कोटीच्या देणग्या. त्या आश्रमात पाट्या बघितल्या. आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ 50 लाख, 25 लाख, कमलाबेन, कोकिलाबेन, नदीबेन, इनके स्मरणार्थ, इनके सुपुत, इनकी ओर से 1 करोड रुपया. मरकळला गेलो होतो आणि त्या मरकळच्या नदीच्या कडेला एक छोटंसं मंदिर होतं. मंदिराचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि त्या मंदिरात काल्याचं कीर्तन झाल्यानंतर मी झोपायला गेलो. आणि तिकडे मधुकरी मागायला जायचं, मग झोपायला गेलो मी. काल्याचं कीर्तन माझंच होतं, मोठा सप्ताह होता. आणि त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पाटी होती, दामोदर जगन्नाथ मालपानी यांच्याकडून 2.5 लाख रुपये. कुठे कुठे? मरकळला. आणि मालपानी कुठली? काय सबंध? त्याचा संबंध खूप जबरदस्त आहे. त्यांचं तिथे कुठेतरी क्षेत्र असेल, काहीतरी असेल. पण त्या मातीचा आशीर्वाद तेव्हाच त्यांना मिळेल आणि तेव्हाच तो पैसा पचेल, जोपर्यंत त्या ग्रामदैवताची सेवा त्यांच्याकडून काढणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांचं राहिलं असेल त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे असेल तर मोठी संधी आहे. ती वाट पाहते, ती वाट पाहते. कोण कोण असा दाता आहे, कोण असा उदार आहे की तो त्याचा श्रद्धा भाव अर्पण करून मला माझ्या घरात आणील. त्याचं कोटी कल्याण आहे. म्हणून आईच्या वडिलांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आई वडिलांचा उद्धार करायचा असेल आणि तुम्हाला सुद्धा त्यांचं महत्व वाढायचं असेल तर पुत्राचं कर्तव्य एकच आहे, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. आई गेली, बाप गेला, महत्व कसं वाढवणार? दान देऊन, आईच्या नावानं, बापाच्या नावानं.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुम्ही आहात सात्विक. तुमचा भाव, तुमची श्रद्धा, तुमचं प्रेम देवाला अर्पण करण्याचे 3 प्रकार आहेत. तन अर्पण, मन अर्पण और लास्ट में हमारे औकात के लिए धन अर्पण. तन नहीं दे सकते, हमें मालूम है. मन भी नहीं दे सकते क्योंकि मन तो दे दिया है बीबी को, दिल दिया है, जान भी देंगे तेरे लिए. ओहो. लेकिन धन तो दे सकते हो. तो देव, देश आणि धर्म या तिन्ही करता. आणि एक शेवटची विनंती आहे सर्वेश दादा, आपली दिवाळी चांगली होईल, पण पूरग्रस्त 6 ते 7 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था पहा. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेला. शेकडो एकरची शेती पुरात वाहून गेली. 100-200 एकरचे भले भले बागायतदार कंगाल झाले. लहान लहान लेकरं आपल्या मदतीची वाट पाहतात. परवा एका चॅनल वालेला मुलाखत घेताना त्याचा कंठ अवरुद्ध झाला. शेती वाहून गेली, घर वाहून गेलं, जनावर वाहून गेली. बाप चिंताग्रस्त झाला. बाप चिंताग्रस्त झाला. रोज संध्याकाळी घरला येतो, पण त्या दिवशी घरीच आला नाही. त्याने आपला जीव गमावला. मुलीला प्रश्न विचारला, बाळा काय वाटते तुला? काही नाही, आता येतील, आता येतील, आता येतील. पण बाबा आले नाही. इतक्या भावना त्यांच्या आपल्या काळजाचं पाणी करणारे आहेत ना. टीव्ही वरच्या बातम्या पाहून हुंदका दाटून येतो. 40 गायी गोठ्यातच मृत झालेल्या आहेत. कोंबड्या गेली, बकरं गेली, शिरड गेली, गायी गेल्या, म्हशी गेल्या, ट्रक गेली, ट्रॅक्टर गेला, नांगर गेला, घर गेलं, दार गेलं, बाप गेलं, सगळं गेलं. कोठे होत्या कोठ्या, 100-200 पोते होती. ते जगाचे पोशिंदे होते. ते शेतकरी मायबाप बळीराजा जगाचा पोशिंदा आता भिकारी झाला. सगळं गेलं पाण्यात वाहून, पुराच्या पाण्यात वाहून. काय करायचं? खायचं कुणीकडे, मागायचं कुणीकडे, राहायचं अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडला. अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडला. रात्रीच पाणी आलं गावात. रात्रीच पाणी आलं. टीव्हीला बातम्या येतात, साईबाबा देवस्थानी इतके कोटी दिले, पंढरपूरच्या देवस्थानी इतके कोटी दिले, शेगाव गजानन महाराज देवस्थानी इतके कोटी रुपये दिले. आणि लोक आमच्या आ वाचून पाहतात. आता साधू संत महंत काय करणार, जे जगाला ज्ञानाचा उपदेश करतात. त्याच्या अगोदरच माझा मेसेज व्हायरल झाला होता. अकोले तालुका, संगमनेर तालुक्यातल्या कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक या सगळ्यांच्या वतीनं प्रत्येक गावातल्या भजनी मंडळाला हात जोडून विनंती आहे, या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही 1 किलो, 2 किलो, 4 किलो, 5 किलो जे जे होईल ते अन्नधान्य, साखर, गहू, ज्वारी, बाजरी, गूळ, तेल, मठ, मूग 1-1 किलो पावशेर द्यावं. पण संकलित करा. पैसे नाही, अन्न पाहिजे. अन्नदाता उपवासी आहे, त्याला अन्न द्यायचंय. म्हणून आम्ही संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या वारकऱ्यांनी वैयक्तिक एक नाही सगळे, तसा अकोले तालुका सुद्धा आहे, त्यामध्ये तुम्ही सुद्धा भजनी मंडळांनी प्रत्येक गावात व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाका. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला 1 किलो, 2 किलो, 4 किलो, 5 किलो जे जे जमीन गावच्या मंदिरात संकलित करायचं, इथून तालुक्याला द्यायचं. आणि तालुक्याचा ट्रक भरून अकोले तालुका वारकरी, अकोले तालुका
भजनी मंडळांच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी दिवाळीची भेट आम्ही केलंय. मला येतोय, स्रोत येतोय, पण मंडळी पैसे नाही द्यायचे, अजिबात नाही. पैशाशी व्यवहारच करायचा नाही. पैसा बदनाम करता है आदमी को. पैसा नाही, धान्य अन्न द्या. हे हात जोडून मूळ गंगा मातेच्या चरणी तुम्हाला साकडं घालतो, तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो. खूप वेदना पाहायला भेटतात. माझे हजारो मित्र आहेत तिकडे. जास्त काही बोलायचं नाही. उशीर झाला असेल तर मी विनयपूर्वक तुमची क्षमा मागतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले पुढे वेडी वा पुढे उतरे राक्षमा नाही उच्चारिला जिगार महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पायापैकी करा पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मूळ माता